नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. स्विफ्ट आणि आल्टोची अमोरासमोर धडक झाल्याने एका लहान मुलासह 3 जण जागीच ठार झाल्याची घटना यरगट्टी आणि कुर्बगट्टी क्रॉस नजीक घडली आहे. मुत्तू नायक वय वर्षे 8, गोपाळ नायक वय वर्षे 45, राहणार पटगुंदी तालुका मुडलगी आणि अन्नपूर्णा वय वर्षे 53, राहणार धारवाड अशी मृतांची नावे आहेत. कारमधून प्रवास करणारे आणखी 2 जण जखमी झाले असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. मुरगोड पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज निधन झाले. वयाच्या 87व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान मनोहर जोशी यांना हृदयात विकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. दिवंगत मनोहर जोशी यांचे बेळगाव सीमा भागाशी जवळचे नाते होते. सीमा प्रश्नासंदर्भात ते आवर्जून लक्ष देत तसेच सीमा लढ्यात ते सक्रिय नेते होते. आपल्या पाळीव कुत्र्याला अपार्टमेंटच्या 4थ्या मजल्यावर घेऊन गेले असताना एक तरुणी टेरेसवरून खाली पडून मृत पावल्याची घटना 6वा क्रॉस सदाशिवनगर येथे घडली आहे. समजलेली प्राथमिक माहिती अशी की ओशाना रोनाल्डो पेचेको वय वर्षे 21 ही BBAची विद्यार्थिनी बुधवारी रात्री 9च्या सुमारास सदाशिवनगर येथील आपल्या ओम अपार्टमेंटवरील टेरेसवर आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन गेली होती. त्यावेळी ही घटना घडली आहे. जेव्हा ओशाना खाली पडली त्यावेळी तिचा भाऊ लिओन हा अपार्टमेंटकडे येत होता. त्यामुळे त्याला ही घटना निदर्शनास आली. लागलीच त्याने आपली बहीण ओशानाला इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरनी तिला मृत घोषित केले. APMC पोलीस अधिक तपास करत आहेत. कणबर्गी रोडवरील शिवतीर्थ कॉलनी पार्वतीनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने 6 लहान मुलांचा चावा घेतला. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास ही घटना घडली. याची माहिती महानगरपालिकेला देण्यात आली. त्यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता त्या कुत्र्याला पकडले. विजयनगर परिसरात काही दिवसांपूर्वी कुत्र्याने थैमान घातले होते. त्यानंतर गुरुवारी रात्री पार्वतीनगर शिवतीर्थ नगर परिसरात लहान मुलांचा चावा घेतला. त्यावेळी त्या कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र कुत्र्याने तेथून पलायन केले. या घटनेची माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर कुत्री पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून त्या कुत्र्याला शुक्रवारी सकाळी 11च्या सुमारास या कर्मचाऱ्यांनी पकडले आहे. सध्या त्याला रुक्मिणीनगर येथील केंद्रामध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. बेळगाव चोरला गोवा रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी या विकास कामासाठी पुढे सरसावले आहेत. गोवा ते रणकुंडे क्रॉसपर्यंत 43 किलोमीटरचा रस्ता 58.90 कोटी रुपयांच्या अनुदानातून केला जात आहे. 11 महिन्याच्या कालावधीत हे विकास काम पूर्ण करण्याचे लक्ष्य असून उद्या शनिवार दिनांक 23 रोजी दुपारी 1 वाजता कणकुंबी गावाजवळ या विकास कामाला सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे चालना देणार आहेत. शिवांश सोमनाथ बिर्जे वय वर्षे 11 कर्करोगाने त्रस्त असून त्यांच्यावर मॅरो शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. शिवांश सोमनाथ बिर्जे हे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य जगन्नाथ बिर्जे यांचे नातू होत. मॅरो शस्त्रक्रिया करण्यासाठी 20 लाखाची गरज असून महाराष्ट्र मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडे मदत मागितली आहे. सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी आपल्यातर्फे 2 लाखाची आर्थिक मदत केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अधिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिले. श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना, वैश्यवाणी महिला मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या समादेवी वार्षिक जन्मोत्सव कार्यक्रमाची शुक्रवारी सांगता झाली. मंगळवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी 7:30
ते दुपारी 12 या वेळेत नवचंडिका होम करण्यात आला. महादेव गावडे व मंदा गावडे यांच्या हस्ते होम विधीचा कार्यक्रम झाला. चौथ्या दिवशी देवीला महाअभिषेक घालण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी 6 ते 7 हजार भाविकांनी याचा लाभ घेतला. सरकारकडून शाळेतील मुलांना पौष्टिक आहार म्हणून अंडी, केळी, चिक्की, शेंगदाणे आणि आता नाचण्याची आंबील दिली जात आहे. मुलांच्या शैक्षणिक जीवनात पौष्टिक आहार महत्त्वाची भूमिका बजावू लागला आहे, असे विचार जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी काढले. कणबर्गी येथील उच्च प्राथमिक कन्नड शाळा व इंग्रजी माध्यम विद्यालयात आंबील देण्याच्या कार्यक्रमाला चालना देण्यात आली. सरकारी शाळेच्या आवारामध्ये मोठे स्वच्छतागृह बांधण्याचा प्रयत्न गट शिक्षणाधिकाऱ्यांनी थांबवला. शाळेच्या जागेत अतिक्रमण करून स्वच्छतागृह बांधण्याचा घाट एका लोकप्रतिनिधीने मागील काही दिवसांपासून सुरू केला होता. मराठी शाळांना लक्ष्य करून असे प्रकार होत असल्याची तक्रार पालक व काही व्यापाऱ्यांनी केली होती. शुक्रवारी स्वच्छतागृहाच्या बांधकामाला सुरुवात होणार होती. त्यापूर्वीच गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन हे काम थांबवले. हुदली येथील बेलगाम शुगर्स प्रायव्हेट लिमिटेडचा गळीत हंगाम सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता संपणार आहे. व्यवस्थापनाने यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. आजवर ऊस पुरवठा करण्यासाठी कारखान्यांशी करार केलेल्या शेतकऱ्यांनी 26 फेब्रुवारीच्या आत कारखान्याला ऊस पुरवठा करावा असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे. ठराविक मुदतीत ऊस न पोचल्यास शिल्लक राहणाऱ्या ऊसाला कारखाना जबाबदार राहणार नाही, असे कारखान्याने स्पष्ट केले आहे. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत आज शुक्रवारी स्वस्तिक विरुद्ध झिगझॅग संघात झालेल्या सामन्यात 4-1 ची आघाडी मिळवत स्वस्तिक संघाने हा सामना जिंकला. दुसरा सामना झिगझॅग ब्रदर्स FC विरुद्ध युनायटेड यूथ FC यांच्यात झाला. या सामन्यात 1-0 ची आघाडी मिळवून ब्रदर्स FC संघाने विजय मिळवला. संकेश्वर शहर परिसरात गॅस्ट्रो साथीचा फैलाव झाला आहे. या साथीमुळे येथील खासगी इस्पितळात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सदर साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने आरोग्य खात्याने उपाययोजना हाती घ्याव्यात, तसेच नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. गत आठवड्यापासून अचानकपणे मुलांना उलटी होणे, ताप येणे, जुलाब होणे हे प्रमाण वाढले असून या साथीमुळे लहान मुले अस्वस्थ होत आहेत. गत 4 दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी होताना उन्हाचे प्रमाण वाढल्यामुळे हवामानात झालेल्या बदलाचे परिणाम साथीचे रोग फैलावण्यास मदत झाली आहे. या साथीकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्याधिकाऱ्यांचे सल्ला घेऊन उपचार घेणे महत्त्वाचे आहे. हिडकल येथील राजा लखमगौडा जलाशयात शुक्रवार दिनांक 23 रोजी 27 TMC पाणीसाठा उपलब्ध आहे. 2 TMC मृत साठा वगळता 25 TMC पाणीसाठा उपयोगात आणण्यात येणार आहे. सध्या घटप्रभा डाव्या कालव्याला 2400 तर बागलकोट जिल्ह्यासाठी घटप्रभा नदीला 4000 व संकेश्वर हुक्केरी बेळगाव शहरासाठी असे एकूण 6460 क्युसेक पाण्याचा दररोज हिडकल जलाशयातून पुरवठा केला जात आहे. कोगनोळीमधील सर्व गटारींची स्वच्छता करावी. हाल सिद्धनाथ नगरातील कचरा प्रकल्प चालू करावा. निरंतर ज्योती अंतर्गत वीज वाडी रस्त्यावरती पोहोचवावी. ग्रामसभा घ्यावी. पूर्णवेळ ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी मिळावा. जलजीवन पाणी प्रकल्पामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करून मिळावेत. शासनाचा किती निधी आला आणि कुठे खर्च केला यासंबंधीची माहिती मिळावी. अशा अनेक मागण्यांचे निवेदन उत्तम पाटील गटाच्या ग्रामपंचायत सदस्या स्वाती शिंत्रे, शोभा माणगावे, मनीषा परीट, महादेवी पोवाडे, सुजित माने, राजेंद्र शिंत्रे यांच्या वतीने ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव यांना दिले. निप्पाणी शहरात बसस्थानक परिसरातील छत्रपती संभाजी चौकात पोलीस प्रशासनाकडून काही वेळा
वाहतूक नियोजन केले जाते, पण बऱ्याच वेळा वाहतूक नियोजनाकडे कुणीच लक्ष देताना दिसत नाही. सकाळी 11 वाजेपर्यंत व दुपारनंतर बस स्थानक परिसरात वाढणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास होत असून या परिसरातून पादचाऱ्यांना ये-जा करणे देखील अवघड बनले आहे. वाहतूक कोंडी निर्माण होण्यासाठी असणारी कारणे शोधण्याकडे पालिका व पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. यामुळे ही समस्या अधिक गंभीर रूप धारण करत आहे. नियोजनाविना होणारा वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा नागरिकांच्या संतापाला कारण ठरत आहे. निप्पाणीसह परिसरात ऊसाबरोबरच दुसरे प्रमुख व्यापारी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तंबाखू पिकाचा यंदाचा हंगाम शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असल्याचे चित्र आहे. सध्या तंबाखू चाकीची कामे सुरू असून पोषक वातावरणामुळे आणि दर्जेदार पिकामुळे यंदा तंबाखूला चांगला दर मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तंबाखू पिकाचा आधार मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.